तर सेवाग्राम बापू कुटीमध्ये गांधी जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। यामध्ये सकाळी नामधून, प्रार्थना आणि दिवसभर अखंड सूतकताई करून गांधीजींना अभिवादन करण्यात येणार आहे। तसंच महाराष्ट्राचे राज्यपालही बापू कुटीला भेट देणार आहेत। सेवाग्राम बापू कुटीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले, तर राज्यपालही इथे जाणार आहेत। आणि या विषयीचा अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी पंकज गादगे आपल्या सोबत आहेत। पंकज, नक्कीच आज वर्ध्यामध्ये गांधी जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। आपण सध्या बापू कुटी परिसरात आहोत आणि बापू कुटी परिसर हा गांधी जयंतीसाठी सज्ज झालेला आहे। या बापू कुटी परिसरामध्ये अनेक पर्यटक येत असतात। आज गांधी जयंतीच्या निमित्ताने बापू कुटीमध्ये गांधीवाद्यांची मांडी आई असते। सकाळपासूनच विविध कार्यक्रमाला येथे सुरुवात झालेली आहे। यामध्ये सकाळी 5:45 वाजता नामधून नई तालीम परिसरातून घंटाघर करत बापू कुटीपर्यंत पोहोचली। सोबतच यामध्ये अखंड सूत यज्ञ सुद्धा प्रारंभ झालेला आहे। येथे प्रार्थना करण्यात आली आणि प्रार्थना करून यामध्ये येथे सर्व धर्म समभाव प्रार्थना झाल्यानंतर सामूहिक श्रमदानाचा कार्यक्रम येथे घेण्यात आला। बापू कुटीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज गांधी जयंतीच्या निमित्ताने गांधीवाद्यांची इथे वर्ध्यामध्ये मांडी आळी असते। सोबतच आज महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। बापू कुटीला ते भेट देणार आहे। सोबतच वर्ध्यामध्ये वर्ध्याचे पालकमंत्री जे आहे सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा वर्ध्यात असणार आहे। एकूणच आज विविध कार्यक्रमाचे आयोजन येथे बापू कुटीमध्ये करण्यात आले असून येथे विविध विषयावर व्याख्यान सुद्धा होणार आहे। एकूण सामूहिक श्रमदान व सर्वधर्म समभावाच्या प्रार्थनेने भजन संध्येने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे।